नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली. सावनेर तालुक्यातील खापा पोलीस स्टेशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस अंतर्गत खापा पोलीस व पोलीस पाटील संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक जून 26 रोजी सकाळी इनोव्हेशन ट्युशन क्लासेस नवीन वस्ती खापा, गांधी महाविद्यालय, सिरोंजी, श्री संत ताजुद्दीन बाबा विद्यालय, वाकी, राजेंद्र हायस्कूल, खापा येथील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान कार्यक्रम घेण्यात आला. सायंकाळी पोलीस स्टेशन पासून जनजागृती रॅली काढण्यात आली. ही रॅली नवीन वस्ती, गुमगाव खान, खापा बस स्टँड, बाजार चौक खापा तसेच संपूर्ण शहरात जनजागृती गस्त करत फिरून पोलीस स्टेशन येथे संपली. प्रमुख वक्ते पोलीस ठाण्याचे अधिकारी सुनील दहिभाते यांनी विषारी पदार्थ सेवन केल्याने शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांची विद्यार्थ्यांना व नागरिकांना इत्यंभूत माहिती दिली. तसेच अंमली पदार्थांना दूर सारत नशामुक्त राहण्याचे आवाहन केले. ऍसिडिक पदार्थांच्या सेवनावर बंदी घालण्याबाबत तरुण पिढीला मार्गदर्शन केले. यावेळी एपीआय सुनील दहिभाते, पीएसआय सचिन जंगम, प्रमोद बनसोड, संतोष परतेती, पंकज ठाकूर, नारायण बोरकर, अभिषेक पांडे, पन्ना बटाऊवाले, परवेज शेख, नरेश गाते, सनतलाल मरकाम, कैलास टेकाडे, राहुल रेवतकर, प्रकाश नांदूरकर, खामेश्वर बांबाल, नितेश चिपडे, विकास बेलसरे व सर्व पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील व शहरातील नागरिक उपस्थित होते. सावनेर प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट.